काय ते निवडणूक कोणत्या मुद्द्यावर निवडणूक आहे पैसे खायच्या मुद्द्यावर. इकडून ईडीची चौकशी लावली का तो म्हणतो तिकडं जाशील आणि ह्यो पळतो इकडं. हीच निवडणूक आहे. काय निवडणूक आहे तरी जनता वाऱ्यावर. जनता वाऱ्यावरच आहे आता हेच इकडे गेले आणि हेच इकडे येतात आणि हेच तिकडे जातात आणि हेच निवडणूक करतात. थोड्याच दिवसात आता हुकुमशाही येणार आहे. का बरं असं वाटतंय? मग आता जो उठतो तो तिकडेच पळतो म्हणल्यावर जर एक बाजूनीच सारी सत्ता झाली हुकुमशाही येणार नाही का. एक काळ काँग्रेसचा होता. हा. काँग्रेसची हवा होती. तुमचे नगरचे बरेच लोक काँग्रेसच्या सोबतीला होते, राष्ट्रवादी बरोबर होते. पण थोडी असे हवा वाईट दिवस बदलली नाही आले. हा? वाईट दिवस नाही आले त्यांच्या काळात. पण तेच नेते आले ना भाजपमध्ये. अहो आले म्हणजे कमून आले. आता काय त्यांची त्यांना माहिती. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे मोठे नेते होते होते ना. आता ते भाजपचे नेते आहेत. आले असतील त्यांचे काय त्यांना माहिती. आपण काय सांगू शकतो कोण कमून आलं आणि कोण कमून गेला. हे आपलं काम नाही ना. आता काय मतदारांनी काय निर्णय घ्यायला? काय नाही निर्णय घ्यायचा. आपलं खोरं घ्यायचं आणि पाणी भरायला जायचं. जयरामजी की मतदानामध्ये पैसा यायचं सुद्धा नाही. मग तुमची बाजू कोण मांडणार संसदेत, काही विधानसभेत? बाजू नका मांडू आणि काहीच नका मांडू. त्यांचे बाजू तेच मांडितात आणि त्यांचं चालू आहे. आपल्याला काय करायचं. आपले दोन शेण भरायचं. आपलं इकडे राजकारणात गाय- पडलं नाही पाहिजे. नाही आपल्याला नको राजकारण. आपलं शेण भरायचं. आपलं घरी गाय कोणी आपल्याला आलं तरी आपल्याला शेणच भरायला लागलं. हा आपल्याला काय नको. आपलं काय ह्यो आला तरी आपला, तो आला तरी आपला आणि सारे आपलेच आहेत. चालून द्या.